मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव जामटे खुर्द गावात शिरून हिंस्र वन्य प्राण्याने एका शेतकऱ्याच्या गोठ्या शेजारी असलेल्या 2 वासरांचा फडशा पाडला होता। ही घटना ताजी असताना तेव्हापासून हिंस्र पशु या शिवारात वावरत असून आतापर्यंत अनेकांना त्यांचे दर्शन झाले। असे असले तरी वन विभागाला या घटनेचं गांभीर्य नसल्याचं लक्षात येतं। 30 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी शेतावर हरभऱ्याची राखणी करायला गेलेल्या काही शेतकऱ्यांना 31 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास 2 बिबट सदृश्य प्राणी आढळून आले। अंधारात शेतात खाट टाकून झोपले असलेल्या शेतकऱ्यांना खाटेपासून काही अंतरावरून हे बिबट सदृश्य वन्य प्राणी दुसऱ्या शेतात गेले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी दिली। काळोख असल्याने ते बिबट होते की तर हे स्पष्ट दिसून आले नसले तरी घटनास्थळी त्यांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत। सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाने शोध मोहीम सुरू केली आहे। दरम्यान पाऊलखुणा आढळून आल्या असल्या तरी शोध मोहीम पथकाला प्राण्यांचे अजूनही दर्शन झाले नाही। पाऊलखुणांवरून कुठला प्राणी आहे त्याची ओळख पटते, मात्र वन विभागाचे अधिकारी कर्मचारी कुठल्या प्राण्याच्या पाऊलखुणा आहे हे ठामपणे सांगू शकले नाही। 31 जानेवारी रोजी दहातोंडा येथील काही शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी हे पशु आढळून आले। घाबरून त्यांनी गाव गाठले असल्याची माहिती आहे। सध्या तूर हरभरा कापणीचा हंगाम आहे। कापणी करून शेतात पडून असलेल्या पिकांची राखणी करण्यासाठी शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात झोपायला जातात, परंतु वारंवार हिंस्र वन्यजीव दिसून येत असल्याने या परिसरातील शेतकरी भयभीत झाले असल्याने शेतमालाची राखणी व इतर कामे कशी करायची असा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दिवसभरापासून मोबाईल बंद असल्याचं आढळून आलं। 30 तारखेच्या रात्री आम्ही शेतमालाची राखणी करायला 4 लोक शेतात गेलो होतो। 31 तारखेला पहाटे 2 वन्य प्राणी दिसून आले। ते बिबट होते की तर असे स्पष्ट दिसले नाही। सकाळी त्या दिशेने आम्ही गेलो असता तिथे पाऊलखुणा दिसून आल्या, त्या अजूनही जसेच्या तशा आहेत असल्याची माहिती शेतकरी मोहन वाकोडे यांनी दिली। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।